मुंबईत रामनवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेदरम्यान राडा झाल्याचं समजतंय। पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते या दरम्यान आमनेसामने आले। परवानगी नसतानाही शोभायात्रा काढल्यानं पोलिसांनी ही यात्रा अडवली। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे आणि राड्यादरम्यान अनेक जण जखमी झाल्याची सुद्धा प्राथमिक माहिती मिळते। विनापरवाना शोभायात्रा काढल्याबद्दल अनेक जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। दृश्य आपण बघू शकतो, ज्या दरम्यान हा राडा घडलेला होता त्या दरम्यानची ही दृश्य आहेत आणि या राड्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। सोबत पोलिसांनी काहींना ताब्यातही घेतल्याचं समजतंय। रामनवमी निमित्त ही शोभायात्रा काढण्यात आलेली होती, मात्र विनापरवानगी ही शोभायात्रा काढली असं पोलिसांचं म्हणणं होतं आणि त्याच दरम्यान पोलीस आणि हे जे कार्यकर्ते होते ते आमनेसामने आले आणि यामध्ये हा राडा झाला आणि यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। सोबतच अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। त्यांचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्धेश, आपण बघू शकतोय या राड्या संदर्भातली काही दृश्य आपल्या समोर येत आहेत। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं दिसतंय, ज्यामध्ये काहींना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतल्याचं दिसतंय। नक्कीच आपण पाहिलं, सध्या मी वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे। वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर विश्व हिंदू परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने जमले आहेत। त्यांच्याकडून जे आहे जी घोषणामध्ये देखील दिली जात आहे। विश्व हिंदू परिषदेकडून जी आहे जी शोभायात्रा काढण्यात होती आणि ही शोभायात्रा ऍक्च्युली 13 तारखेला काढण्यात येणार होती, मात्र दुसऱ्या दिवशी आंबेडकर जयंती असल्यामुळे पोलिसांकडून ही जी संपूर्ण शोभायात्रा काढण्यास मनाई दिली आणि त्यानंतर त्यांना 20 तारखेची जी परवानगी आहे ती देण्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं। मात्र त्या संदर्भात त्यांच्याकडून पत्र देखील देण्यात आलं होतं। मात्र 2 दिवसापूर्वी ही शोभायात्रा काढण्यास पोलिसांकडून त्यांच्याकडून ही मनाई करण्यात आली आणि आजच्या दिवसामध्ये जेव्हा ही शोभायात्रा त्यांच्याकडून विश्व हिंदू परिषदेकडून वडाळा परिसरातून निघणार होती, तेव्हा संध्याकाळी 5 वाजता ही शोभायात्रा निघणार होती आणि त्याच्या आधी त्याची संपूर्ण शोभायात्रा संदर्भाची तयारी सुरू होती आणि त्यावेळी विश्व हिंदूच्या परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांकडून जे आहे ते सध्या ताब्यात घेण्यात आलं आहे। आपण आता देखील पाहू शकतो, वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर जे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत, सकल हिंदू समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने जमले आहेत। त्यांच्याकडून जी आहे जी घोषणाबाजी देखील जी आहे ती दिली जात आहे। शोभायात्रा आम्ही शांतते पद्धतीने जी संपूर्ण शोभायात्रा काढण्यात येणार होतो, मात्र तरी सुद्धा पोलिसांकडून जे आम्हाला अडवण्यात येत आहे असंच जे कार्यकर्त्यांचं मत आहे। आता देखील पाहू शकतो, जे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे ते जमले आहेत। एकंदरीत पाहू शकतो मोठी गर्दी इकडे जी आहे ती झालेली आहे। त्यांची सध्या तरी हीच मागणी आहे, जे आमचे जे सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही जे अटक केलं आहे, जे ताब्यात घेतलं आहे त्यांना सोडावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि आम्हाला ही शोभायात्रा काढायची परवानगी द्यावी। एकंदरीत जर आपण जर पाहिलं, ही शोभायात्रा ही जी आधीच निघणार होती आणि मात्र ती आजच्या दिवसामध्ये आहे जी काढायला जे पोलिसांनी सांगितलं होतं, त्या संदर्भात त्यांच्याकडून जे आहे ते पत्र देखील देण्यात आलं होतं। मात्र जी परवानगी आहे ती पोलिसांकडून जी मनाई करण्यात आली आहे। दरम्यान सूत्रांकडून अशी देखील माहिती मिळत आहे की पोलिसांच्या मते आहे जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे जी उपस्थित राहू शकतो, त्यामुळे ही संपूर्ण यात्रा काढण्यास त्यांना जी आहे जी मनाई करण्यात आली। मात्र तरी पोलिसांची परवानगी नसतानाही त्यांच्याकडून ही शोभायात्रा काढण्यात येणार होती आणि त्या दरम्यान ते सर्व शोभायात्रेची तयारी सुरू होती तेव्हा पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे। महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं या संपूर्ण प्रकरणामध्ये अशी देखील माहिती मिळत आहे की पोलिसांकडून जे आहे त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला आहे। अशी काही दृश्य देखील आपल्या हाती लागले, ज्या फोटो व्हिडिओज काही हाती लागले आहे, ज्यामध्ये असे दिसून येत आहे की जे कार्यकर्ते त्यांना डोक्यावरती आणि हातावरती आहे जी जखम देखील झाली आहे। ज्यावेळी पोलीस होते जेव्हा त्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत होते, त्या ताब्यात घेण्याच्या वेळी त्या संपूर्ण जे कार्यकर्ते होते त्यांनी पोलिसांना विरोध दर्शवला ताब्यात घेण्यापासून आणि त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावरती जी आहे ती लाठीचार्ज केली अशी सध्या तरी माहिती आहे जी मिळत आहे। सध्याच्या स्थितीमध्ये पाहिलं मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते इकडे जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून जी आहे जी घोषणाबाजी दिली जाते, मोठे पोलीस वाले आहेत त्यांना देखील या संपूर्ण प्रकरण आहे ते शांत करण्याचा प्रयत्न आहे जे पोलिसांकडून। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये तर पोलिसांची भूमिका काय असणार, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते काय त्यांची काय भूमिका असणार हे देखील पाहणं मात्र आताच्या वेळीमध्ये तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच रिद्धेश, तुम्हाला थांबवतोय थोडंसं। आपण ही सध्याची 2 दृश्य बघतोय, ज्या दरम्यान हा राडा घडलेला होता ती ही दृश्य आहेत। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतो ही सध्याची लाईव्ह दृश्य आहेत, पोलीस स्टेशन बाहेरची दृश्य आहेत। काही विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्यानंतर हा गोंधळ सध्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतोय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी रिद्धेश यांच्याकडे जाऊयात। रिद्धेश, तुम्ही सध्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेत, तिथली काय परिस्थिती म्हणते? कारण कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना बघायला मिळत आहे।
नक्कीच आपण पाहिलं सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांची इकडे या संपूर्ण परिसरामध्ये जी जोरदार घोषणाबाजी आहे ती सुरू आहे। त्यांची प्रामुख्याने हीच मागणी आहे की आमचे जे सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही जे ताब्यात घेतलं आहे त्यांना ताबडतोब आहे ते सोडावं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जी आम्ही जी शोभायात्रेची परवानगी तुमच्याकडे मागितली होती ती शोभायात्रेची परवानगी आम्हाला अधिकृतपणे द्यावी आणि त्यानंतर आम्ही जी संपूर्ण शोभायात्रा आहे ती आजच्या दिवसामध्ये काढणार आहे। आता देखील पाहू शकतो मोठ्या संख्येने जे विश्व हिंदू परिषद असेल किंवा सकल हिंदू समाज असेल जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने इकडे जमलेले त्यांच्याकडून जी आहे जी घोषणाबाजी आहे ती दिली जात आहे। त्यांची मागणी आहे की सर्व जे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे ती त्यांनी जे कार्यकर्त्यांना सोडावं। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं जेव्हा दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान त्यांच्याकडून या संपूर्ण शोभायात्रेची तयारी सुरू होती तेव्हा त्यांना पोलिसांकडून आहे जे ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांचं असं मत आहे की जर ही शोभायात्रा काढली असती तर या संपूर्ण परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे ते उभारू शकतो आणि त्यामुळे ही शोभायात्रा न काढावी। मात्र आम्ही शांतते पद्धतीने ही संपूर्ण शोभायात्रा काढू असं आश्वासन आहे ते विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिलं। मात्र तरी सुद्धा पोलिसांकडून या संपूर्ण कार्यकर्त्यांना आहे ते सध्याच्या स्थितीमध्ये ताब्यात घेण्यात आलं। आता देखील पाहू शकतो मोठी गर्दी आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये आहे जी आपल्याला दिसून येत आहे। पोलिसांचा जे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचं असं मत आहे की पोलिसांकडून जे आहे आमच्यावरती जे लाठीचार्ज आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमतायत, गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते। तिथे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण काही बोलू शकतो का, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो का? नक्कीच आपण जर पाहिले मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते इकडे जमलेले आहेत त्यांच्याकडून जी आहे जी घोषणाबाजी आहे ती दिली जात आहे। सध्या तरी आपण पाहू शकतो पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांच्याकडून जे आहे ते ठिय्या आंदोलन आहे ते केलं जात आहे। सर्व जे कार्यकर्ते ते पोलीस स्टेशन खाली बसले होते आणि ते लोक जे थांबले होते आता देखील पाहू शकतो त्यांच्याकडून ते जय श्रीराम अशी घोषणाबाजी आहे ती एकंदरीत आहे जी आहे ती दिली जात आहे। काही कार्यकर्ते तिकडे पाहू शकतो पोलिसांची देखील थेट बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहे। आहे जे पोलिसांकडून त्यांना कुठलं ते सध्याच्या स्थितीमध्ये उत्तर आहे ते दिलं जात नाही। हमारे कार्यकर्ता बजरंग दल के कार्यकर्ताओं को बहुत बिना वजह मारा गया है। रामनवमी शोभा यात्रा निकलने वाली थी, 15 दिन से लोग ने अटका के रखा है और अभी तक हमको परमिशन नहीं दिया है। उसके लिए हमारे कार्यकर्ताओं को बेरहमी से मारा गया पुलिस प्रशासन द्वारा। नक्कीच जाऊन पाहिलं पोलिसांकडून आहे जे कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली असं त्यांचं ते आहे जे मत आहे। दादा काय सांगतात पोलिसवाले काय बोलतात सध्या? ये लोग ऐसा है ना कि कार्यक्रम भी कर रहे हैं हम लोग उसके भी अड़चन डालना। ये पूरा राजनीति जितना कुछ भी हो रहा दंगा वो पूरा पुलिस प्रशासन ने किया है और किसी ने नहीं किया है। इन लोगों ने हमारा 13 तारीख को कार्यक्रम कैंसिल किए बोल के तो हमने उस टाइम इनके बात मान के 13 से लेके पीछे लिया कार्यक्रम हमारा। 20 तारीख को करने के बाद इन लोगों ने हमको क्या बोला कि आप 20 तारीख कीजिए मैं आपको देता हूँ। ये और सत्यनारायण मूर्ति जो जॉइंट कमिश्नर है वो दोनों ने बोला मुझे और इनके सीनियर साहब ने राजू ने बोला की थोडा कार्यक्रम पोलीस का ऐसा मत आहे पोलिसांचं असं मत आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो त्यामुळे ही शोभायात्रा कॅन्सल करावी। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो काही तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं। ये पुलिस ने पूरा जो भी षड्यंत्र चाल चली है ना हमारा कार्यक्रम परमिशन के लिए हम जा रहे थे हमारा कार्यक्रम हो रही तैयारी चल रही थी उस तैयारी में भंड डाला इन्होंने जाके वो गाड़ी को तोड़फोड़ किया 4-5 कार्यकर्ताओं को लाठीचार्ज किया उन्होंने और घायल हुआ। एक तो हॉस्पिटल में गया साइन में है दूसरा 4-5 कार्यकर्ता इधर पड़े हुए और बाकी का कार्यकर्ता जो वरिष्ठ अधिकारी है उनको अंदर डाला गया उनको भी लाठीचार्ज इन लोगों ने किया है। ये प्रशासन है ये सर काय सांगाल आरोप केले जात आहे बघा। अरे तुम्ही माझी बाईट घेता मी पोलीस ऑफिसर आहे मात्र पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात त्यामध्ये एक मॅनर्स असतात आमचे जे वरिष्ठ असतात त्यांची बाईट घ्या काय सांगाल तुम्ही पण म्हणजे वरिष्ठांना बोलवा वरिष्ठांकडून या संदर्भात प्रतिक्रिया द्यायला सांगा। असं कोणाला पण आहे? नक्कीच आपण पाहिलं पोलिसांकडून या संदर्भात कुठलं जे अधिकृत उत्तर आहे ते देण्याचे मत आहे। आजाद मैदान में जो मारे गए हुए लोग हैं वो उनके लिए वो सही है। बजरंग दल के कार्यकर्ताओं को पुलिस माँ बहन की गाली दे के लातों से मार के गाड़ियों में बैठाई है और आधे से ज्यादा कार्यकर्ता जिनको पूरा निशान है पूरा वीडियो के साथ कार्यकर्ताओं को इतनी बुरी तरीके से गाली दिया गया घसीटा गया माँ बहन की। हम ऐसा लग रहा है हिंदू नहीं कचरा थे वो जगह पे और इधर देखो विकलांग हैंडीकैप है इधर मारा है घसीट के पुलिस वाले ने ठीक है इधर हाथ पकड़ के पूरा घसीटा इधर पेन हो रहा है अभी भी लाल बिल्डिंग से लास्ट में मुझे निकाला है सबको ऐसे अंदर डाला ना गाड़ी के अंदर जैसे हम लोग आतंकवादी है जानबूझ के पुलिस वाला लात मार के हंस रहा है सबके ऊपर ऐसे पुलिस वाले यहाँ के अरे भी गाली भी दे रहे थे वहाँ पे। बजरंग दल का हमारा एक कार्यकर्ता इतना सीरियस है कि वो केम हॉस्पिटल में एडमिट है इमरजेंसी वार्ड में। आप चाहिए तो अभी भी आप उसे देखिए उठने के काबिल नहीं है वो उसे क्या हो जाएगा कभी उसका जवाब कौन देगा? प्रशासन जो हमारे साथ दुर्व्यवहार किए
उसका प्रशासन को जवाब देना ही पड़ेगा। नक्कीच आपण पाहिलं पोलिसांकडून आहे ज्या संपूर्ण जेव्हा आम्ही शांतते पद्धतीने जे शोभायात्राची तयारी करत होतो तेव्हा पोलिसांकडून जे संपूर्ण मध्ये आहे जी लाठीचार्ज आहे जी करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांकडून जे आहे ते अद्याप कुठलंच आहे ते आपण पाहू शकतो। हे बघा हे कार्यकर्त्यांना जे आहे जे मारण्यात आलं आहे जी काही फाडण्यात देखील आले असं देखील क्या हुआ आपके साथ मेरे को पुलिस ने पहले उठाई, उसके बाद डब्बे में डाले, डब्बे में नहीं डाले, मैं नहीं जा रहा था जबरदस्ती, तो एसीपी ने और डीसीपी ने दोनों ने मुझे गाली दिया। सेक्टर 7 का एसीपी था, उसने मुझे गाली दिया, गाली दे के माँ बहन की गाली दे के उसके बाद शिवाजी का बैनर फाले। इनको 4 घंटे में बैनर उतारने को दिखता है, भोंगा इनको नहीं दिखता, इनको भोंगा नहीं दिखता। 4 घंटे में इनको बैनर दिखता है, उतार जाए, रात में लगाते हैं तो सुबह उतार देते हैं, इनको ये नहीं दिख रहा है। नक्कीच आपण जेव्हा पाहिलं आपल्यासोबत कार्यकर्ते त्याला आपण पाहू शकतो की काही जे मारण्यात आले असेल ह्याचं मत आहे की पोलिसांकडून जे आहे ज्यांना मारण्यात आलंय। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून काय पुढील अधिकृत माहिती दिली जाईल हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हो नक्कीच रिद्देश तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्याची ही दृश्य आपण बघू शकतोय, ज्या दरम्यान ही शोभायात्रा निघालेली होती त्या दरम्यान पोलिसांनी ही शोभायात्रा थांबवली, परवानगी नसताना ही शोभायात्रा काढण्यात आली असं पोलिसांचं म्हणणं होतं आणि त्या दरम्यानच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि आता सध्या कार्यकर्त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण ऐकलेली होती। आम्हाला शिवीगाळ केली, आम्हाला मारहाण केली, आमचे कपडे फाडले असा आरोप आता विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते करतायत आणि या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमधील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्याचं बघायला मिळत आहे आणि याविषयी अधिक बोलूयात। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत आहेत। सुधीरजी, खरं तर आपण बघू शकतोय वड्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। रामनवमी निमित्त शोभायात्रा निघालेली होती, मात्र या दरम्यान पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि ताब्यातही घेतलाय। नाही, निश्चितपणे रामभक्तांवर अशी कार्यवाही होऊ नये आणि अशी कारवाई करताना दंड बळाचा वापर करण्यात येऊ नये। आत्ताच जैन मंदिराच्या संदर्भात महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी आततायी भूमिका घेतल्यावर त्या अधिकाऱ्यांना निलंबित व्हावं लागलं। विश्व हिंदू परिषदचे स्वयंसेवक हे संयमी असतात, ते कधीही आक्रमक भूमिका घेत नाही। आता यामध्ये या घटनेत काय झालं तपासावं लागेल, पण त्या कारवाईच्या संदर्भात मगच प्रतिक्रिया देणं योग्य होतं। हो सुधीरजी, खरं तर पोलीस म्हणतायत की परवानगी नव्हती, मात्र जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं होतं की परवानगी आम्ही घेतलेली होती आणि त्या दरम्यानच काही पोलिसांनी आम्हाला रोखलं आणि आमचे कपडे सुद्धा फाडले असा त्यांचा आरोप आहे। नाही, म्हणूनच परवानगी घेतली असेल तर काही पोलिसांनी असं आततायी भूमिका घेणं योग्य नव्हतं। ताबडतोब एक फोन करायचा होता आणि संबंधित विभागाकडून माहिती घ्यायला हवी होती की परवानगी देण्यात आली अथवा नाही। कधी कधी पोलिसांकडून, आणि ते सर्व पोलीस दल तसं नसतं, त्या पोलीस दलापैकी 1-2 पोलीस कर्मचारी असे असतात की जे हटवादी भूमिका घेतात आणि मग हे प्रश्न निर्माण होतात। बरोबर, नक्कीच। सुधीरजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।